दुसऱ्या दिवशी निघालोय स्वरूपानंद महाराज ना यांचं दर्शन घ्यायला निघालोय बघा आता। तर आता आम्ही तिकडं गेल्याच्या नंतर पण तुम्हाला दाखवू शकतो, पण आतून जर बघायला भेटला तर आम्ही दाखवू, नाही तर मग बाहेरचाच सगळा परिसर दाखवू आणि कोकणातला घरं वगैरे ते आम्ही दाखवू शकतो। तर तुम्ही बघू शकता। तर काल जो व्हिडिओ केला होता गणपतीपुळ्याचा तो मी आज अपलोड करणार आहे, तर तुम्ही बघू शकता। हां घ्या या या येणार असा घेतला की येतोय सगळे आला का अंधार पडला ना। आता हा बघा समुद्र मस्तपैकी हे काय दाखवायला लागले झाडामध्ये आले ना। काल तर आपण पूर्ण व्हिडिओ टाकलेला बघितला, काल आपल्या गाण्याचा गणपती
तर आज बघा मी इकडे फिरायला निघाले, पण भरपूर एवढा पाऊस आहे की विचारून सोय नाही. आता काका पण आम्ही गाडीच्या लावलेल्या आहेत आणि माझा आवाज तुम्हाला पोचतो की नाही पोचतो काय माहिती नाही. ते सगळा गोंधळ चाललाय बसमध्ये. पाऊस एवढा चालू आहे. तर आता आम्ही स्वामी स्वरूपानंद यांचं दर्शन घ्यायला निघालेलो आहे. पण इकडे कसं आता पाऊस जोरात चालू आहे, त्याच्यामुळे मला व्हिडिओ करता येईल किंवा नाही करता येईल. जेवढे व्हिडिओ होते मी करेन तेवढे तुम्ही बघा. त्याच्यापुढे काही मला दाखवता येणार नाही, कारण पावसात छत्री धरायची की व्हिडिओ करायचा. तर आता निघालोत आहे, दर्शन घेणार. आतून पण दर्शन दिलं तर आपण करू शकतो व्हिडिओ, नाही दिला तर नाही दर्शन काय बघायला भेटतात. पण जे काय बघायला भेटेल ते बघा तुम्ही. आणि नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आता आम्ही आता इथे या ब्रिजवरती आहे. हे बघा आता ब्रिजवरती आहे आणि आता ब्रिजवरनं चाललं दर्शन घ्यायला. आता पाऊस असल्यामुळं व्हिडिओ पण धरता येत नाही, छत्री त्याच्यामुळे काही जमाना झालं आहे. तर चला मग बाय. तर आता बघा मी स्वामी विवेकानंद स्वामी समर्थांच्या मंदिरात निघालेले आहे. तर आता मी दर्शन घेते, दर्शन घेण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता खूपच छान आहे. तर इथं प्रार्थना वगैरे पण आतमध्ये चाललेली आहे. तर आता आपण दर्शन द्यायचं आहे. तर तुम्हाला टाटा. तर बघा इथे आम्ही स्वामी स्वरूपानंद मंदिरामध्ये बसलेलं आहे दर्शन घेण्यासाठी. तुम्ही बघू शकता अजून मंदिर काय खोललेलं नाही, पण खाली सगळेजण बसलेले आहे. बघू शकता अजून मंदिराचा गेट खोलायचा आहे. तर हे दर्शन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करा. आता इथे आम्ही मंदिरामध्ये आरती झाली मस्त. स्वामी स्वरूपानंदाची आरती घेतली. आता आम्ही दर्शन घेणार आहे एक एक करून. तर तुम्ही बघू शकता. तर आता आरती तर काही मी दाखवू शकली नाही, कारण का देवाची प्रार्थना करायची की व्हिडिओ करायचा, त्याच्यामुळे मी व्हिडिओ घेतला नाही. पण आम्ही आरती वगैरे केली, म्हणजे मस्त खूप असं छान असं झालं, म्हणजे आल्यासारखं आरती पण भेटली देवाची. आपल्याला आतून काय दर्शन दिलेलं नाही, त्याच्यामुळे बाहेरून प्रदक्षिणा घ्यायचं चाललेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर हे स्वामी स्वरूपानंद मंदिर आहे. आतमध्ये खूपच छान असं आहे. तर आपल्याला एवढं दर्शन तर झालेलं आहे बघा. मी बाहेरून घेतलेलं आहे जरा. विठ्ठल रुक्माईचं आणि स्वामी स्वरूपानंदाचे ते. हा स्वामी स्वरूपानंदाचं मंदिराचं पूर्ण बाहेरचं दर्शन आपल्याला बाहेरूनच भेटलेलं आहे, जास्त काही भेटलेलं नाही. खूप छान असं आहे. तर नक्की त्या मंदिरामध्ये येऊन भेट द्या. ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांनी नक्कीच भेट घ्या, दर्शन घ्या. खूप छान आहे असं. तर चला आता आपल्याला पुढचा कुठला व्हिडिओ आपल्याला कुठलं दर्शन भेटतं ते आपण बघूया. आता इथेच थांबूया.
हे जे आहे स्वामींचं घर आहे, पहिले जन्माचं घर आहे. आता आम्ही सेवा पॅलेस बघण्यासाठी आलेले, तुम्ही बघू शकता. आता हे बघा, अंधार आहे इकडे, पुढे मग उजेडात जाऊया आपण जरा. हे बघा, म्हणजे एक आतमध्ये आम्ही आहे, तू सोडून कशाला आलाय? फोटो नाही काढायचे मॅडम. तर आपल्याला आतलं काय देत नाही बघून. तर आता जे काय बाहेरचं दिसते आता आम्ही सीडी चढतो. आता आतमध्ये तिकडे मूर्त्या होत्या, पण ते काय बघण्यासाठी अलाउड नाही, त्याच्यामुळे नाही. मग एवढे जे काय असेल ते तुम्ही बघू शकता. आम्ही धाबावर बघा, इकडे पण जिना आहे खाली जाण्यासाठी. आणि आता आपण इकडे बघू, इकडे कॅमेरा असल्यामुळे आपल्याला बघायला एंट्री आहे. आता आपण थांबू. नॉट अलाउड सांग. कॅमेरा नॉट अलाउड. आम्हाला दिसत नाही, सांगू जाऊ दे. तरुणपणाचा थोडा ना. हाय 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 हाय. हे तिकडे कॅमेरे नाही. इकडे फोटो काढा. तर आता आम्ही खाली उतरतो. दोन्ही साईडनी जिना आहे, जसं की राजवाडा असतो तसंच आहे. आता यातलं थोडं आपल्याला बघायला भेटलं आणि अंधार आहे इथे. आता येताना त्या साईडने आलो, ह्या जिन्यामधून आलो. आता जाताना ह्या जिन्यामधून चालतो. बघू शकता तुम्ही. आता माझा आवाज पोचतो की नाही काय माहिती नाही. आता खाली आणखी काय आहे बघूया. चला आपण व्हिडिओ. हा राजवाड्यासारखं आहे बघा. पण अंधार मात्र आहे, जुन्या काळामधला आहे. राजूताई तिकडे ठेवली बा आपली. तर आता तुम्ही बघू शकता इकडे पण खूप बाहेर असं सुंदर आहे सर्व वातावरण. आता मी फिरवून कॅमेरा दाखवते. बघण्यासारखं आहे इकडे पण बाहेर. आता काही काही लोक सेल्फी वगैरे काढतायत बघा. हां 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 काढायचे आपले फोटो. का मग 2 मिनटं चप्पल घाल ना. आता आम्ही फोटो काढतो. ओके. तर हा बघा राजवाड्यासारखा आहे. बरोबर आवा जरा. जवळ बरा जवळ बरा. खाली बसा. जवळ या. कोणाला उभं राहा. इथे 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 बसायचं असेल तर बसा. बघा इकडे ती मध्ये. ए बघा, काढ काढ. अगं काढ नाही तुम्ही पडत खाली. ओके. तर
हा आहे थिबा पॅलेस. तर आम्ही आतून पण बघितलं, थोडंफार मी तुम्हाला दाखवलेलं म्हणजे व्हिडिओ केलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. थोडंफार नाही करता आला तर तुम्हाला कसा वाटतो नक्की कमेंट करा आणि नक्कीच लाईक करा. तर आता आपण पुढे जाऊया.